प्रॉफिटचं तुम्ही गणित खूप ऐकले असतील, पण लॉसचं गणित कोणी सांगत नाही. तर पहिलं वर्ष सर माझं फार किचकट गेलं. तर मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे की कुणीच तुम्हाला सांगत नाही की फीडचं कसं नियोजन केलं पाहिजे. प्रत्येकाने हे ओळखलं पाहिजे की आपला मेनली काय करतो माणूस, की शेडमध्ये फार खर्च करतो. की मी खूप बजेट, माझं जर बजेट 5 लाखाचं आहे तर मी 3-4 लाख रुपये शेडमध्येच खर्च करून टाकतो. आणि इथंच आपण चुकतो. विक्रीचा विचार केला तर तुमचं प्रोडक्ट तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कमी पडेल. इतक्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात मागणी आहे सर. तुमच्या त्या जागेतून आता सध्या काय उत्पन्न निघतंय आणि तुम्ही ते कुक्कुटपालन चालू केल्यानंतर तुम्हाला काय उत्पन्न मिळणार आहे, या सगळ्यांचा ताळेबंद तुमच्याकडे हवा. ज्यावेळेस पक्षी आपण बाहेर सोडू त्यावेळेस आपल्याकडे कंपाऊंड, सावली या गोष्टींचं नियोजन हवं. त्यानंतरच आपण पक्षी बाहेर सोडला पाहिजे. मी एक माझं आर्थिक बजेट आखलं की मला किती क्षेत्रावर काम करायचं आहे, मला किती पक्ष्यांवर काम करायचं आहे, जेणेकरून तेवढे पक्षी पाळल्यानंतर की आर्थिक बोजा माझ्यावर आला नाही पाहिजे. या सगळ्यांचा मी स्टडी केला. मित्रांनो नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपल्यासोबत असणार आहेत अभिजित कुशारे, जे गावरान कुक्कुटपालन करत आहेत. त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. 4,000 पक्ष्यांचा त्यांचा फार्म आहे. त्यांच्या फार्मवरती गावरान पिल्ले असेल, अंडी असेल, मांस उत्पादन असेल, या तिन्ही क्षेत्रामध्ये काम केलं जातं. कमी खर्च, मध्यम खर्च, जास्त खर्च अशा तिन्ही पद्धतीचे त्यांचे शेड देखील आहेत आणि पक्ष्यांचे पक्ष्यांना चांगल्या प्रकारे वातावरण तयार होण्यासाठी त्यांनी शेवग्याची लागवड देखील केलेली आहे. अजून संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्यांच्याशी संपूर्ण गावरान कुक्कुटपालनाविषयी चर्चा करूया. तर नमस्कार. तर मी अभिजित त्र्यंबक कुशारे माझं नाव. मी सिव्हिल इंजिनियर आहे. कन्स्ट्रक्शनचा प्रॉपर माझा व्यवसाय आहे. पण मी राहणार सावरगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे राहतो. आणि गावरान बेस्ट या नावाने मी एक गावरान कुक्कुटपालनाचा प्रोजेक्ट चालवतो. आता मला सांगा, की या प्रोजेक्टची सुरुवात तुमची कधी झाली? ऍक्च्युली सर, तुम्हाला सर्वांना माहिती की 2019 साली जो पॅन्डेमिक आला, कोविड आला, तर माझा मूळचा व्यवसाय हा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय. पण त्या कोविडमध्ये जे लॉकडाऊन वगैरे लागले त्यामध्ये माझे प्रोजेक्ट सगळे फसले आणि बरंचसं आर्थिक नुकसान त्या ठिकाणी झालं. आणि मग आता काय करायचं, तर गावाकडे येऊन आपण काहीतरी व्यवस्थित दुसरा काहीतरी शेतीला जोडधंदा म्हणून चालू करू. या अनुषंगाने मी आणि माझा पुतणा गौरव म्हणून आम्ही त्या अनुषंगाने प्रयत्न केले. तर असं जाणवलं की आपण जोड व्यवसाय म्हणून आपण गावरान कुक्कुटपालन हे करू शकतो. तर त्या केसमध्ये आम्ही त्याचा साधारण 1.5 ते 2 वर्ष स्टडी केला. आणि त्यानंतर मी 2023 साली हा प्रोजेक्ट टाकला. 2023 साली. आता फार्मचं नाव तुम्ही कसं ठेवलं? म्हणजे आपण जो बघतोय फार्मचं नाव तुमचं गावरान बेस्ट आहे. तर ते नाव कसं ठेवलं आणि कशी संकल्पना होती ती? आता सर, आपण काम करतो, आता सध्या मी तुम्हाला सांगितलं की आपण गावरान कुक्कुटपालनाचं काम करतो. तर ही जी ब्रीड आहे गावरान, ही ऍक्च्युली आता लुप्त होत चाललेली आहे आणि बऱ्याचशा संकरित वाहन त्या ठिकाणी आलेले आहेत. पण माझं पूर्वीपासून एकच ध्येय होतं की मला गावरानवर काम करायचं होतं. आणि हा जो गावरान शब्द आहे हा विश्वासार्थ शब्द आहे. आणि आजच्या काळात त्याची गरज आहे, म्हणून हा गावरान शब्द मला हवा होता. आणि त्या गावरानमध्ये करायचं काम करायचं तर चांगलं करायचं, म्हणजे बेस्ट काम करायचं. म्हणून मग त्या संकल्पनेतून मला हे गावरान बेस्ट हे नाव सुचलं आणि ते मी दिलं. आता तुम्ही एक सिव्हिल इंजिनियर आहात. तर मला सांगा, की सिव्हिल इंजिनियर असून तुम्ही या क्षेत्रामध्ये का उतरला? सिव्हिल इंजिनियर सर, तो माझा एक कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय होता. आणि सांगितल्याप्रमाणे 2019 साली जो पॅन्डेमिक आला, कोविडमध्ये हं. माझ्या जवळपास 17 ते 18 लाखाचं त्या ठिकाणी सगळे बिलं अडकले आणि मोठं आर्थिक नुकसान या ठिकाणी मला सोसावं लागलं होतं. बरं, आणि एवढ्या बरं. मोठ्या लॉस मधून रिकव्हर होण्यासाठी मला थोडा वेळ हवा होता. तर मग या वेळेमध्ये काय काम करायचं, तर मग मी गावाकडे येऊन या कन्सेप्टवर काम केलं. आणि या जोडधंदा पाहिजे मला, म्हणून मग मी गावरानकडे वळालो. आणि तसं कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय पण माझा चालूच आहे. आता जी पूर्वतयारी असेल, ती तुम्ही कशी केली? जे म्हणजे आर्थिक नियोजन असेल, पक्षी विकत घेणं असेल, तर त्याचं नियोजन कसं केलं तुम्ही? तर पूर्वी काय, आता मी सुरुवातीला ठरवलं की मला त्या गावरान कुक्कुटपालनामध्ये काम करायचं आहे. तर मी जेवढे फार्म मला दिसतील किंवा मी खेडोपाडी जाऊन भेट दिल्या, जे आपण बघत आलो पूर्वीपासून, जे आज्या वगैरे आपल्या गावरान कोंबड्या पाळतात, तर ते कशा पाळतात, त्यांना ते काय खायला देतात, याचा मी अभ्यास केला. 2 वर्ष मी सगळे फार्म फिरलो, खेडोपाडी फिरलो. त्यानंतर मी एक माझं आर्थिक बजेट आखलं की मला किती क्षेत्रावर काम करायचं आहे, मला किती पक्ष्यांवर काम करायचं आहे, जेणेकरून तेवढे पक्षी पाळल्यानंतर की आर्थिक बोजा माझ्यावर आला नाही पाहिजे. या सगळ्यांचा मी स्टडी केला. एक राईट डाऊन केलं, नोटबुक बनवली. त्या हिशोबाने मी साधारण माझं क्षेत्र आहे, आता माझं जिथं क्षेत्र आहे त्या क्षेत्रातला 1 एकर क्षेत्र मी या प्रोजेक्टसाठी ठेवलं. तर हे 1 एकर क्षेत्र असं होतं की इथे काहीच पिकत नव्हतं, म्हणजे हा पूर्ण मुरमाड भाग होता, दगड होते, सगळं होतं. तर या क्षेत्रावर काहीच पिकण्यासारखं नव्हतं. मग
हा ऑलरेडी माझ्याकडे वेस्टेज पार्ट पडलेला होता, तर मी ह्या वेस्टेज पार्टचा उपयोग करून म्हणून मी ते 1 एकर क्षेत्र त्याच्यात दिलं आणि मग माझं मी आर्थिक ताळेबंद केलं आणि त्या हिशोबाने मी 1,000 पक्ष्यांपासून सुरुवात केली. मला सांगा, की आता तुम्ही म्हटलंय, की गावरान पक्षामध्ये तुम्ही उतरला खरं, पण आपल्याला आजूबाजूला वेगवेगळे व्यवसाय पण दिसत असतात. मग तुम्ही गावरानमध्ये का उतरायचं ठरवलं? तर पूर्वीपासून बघा, पूर्वी आपण एका सगळ्या आजी असेल, आपले आजोबा असतील किंवा आई वडील असेल, सगळ्यांच्या तोंडून आपण एक शब्द ऐकतो किंवा एक म्हण ऐकतो की सोन्याचं अंड देणारी कोंबडी. तर मग हे असं का म्हटलं जातं की सोन्याची अंड देणारी कोंबडी? या मागे नक्कीच काहीतरी लॉजिक असेल. एक साधारण गावरान कोंबडी जर आपण पाळली तर ती साधी, आता बघतो खेडेपाड्यात आपण ते सगळे उकड्यावर वगैरे फिरत असतात, तर त्यांना काही कुठल्याही प्रकारचं खाद्य नसतं, कुठल्याही प्रकारची एवन ट्रीटमेंट नसते. तर ती आजी काय करते, ती कोंबडी फिरते, ते कोंबड्या पाहते, संध्याकाळी डालक्यात झाकून ठेवतात, सकाळी परत सोडतात, ती दिवसभर उकड्या वेचून ती कोंबडी परत संध्याकाळी अंड देण्यासाठी घरी येते. मग ती कोंबडी अंड देते, ते अंडे विकतात, ते अंडे विकल्यानंतर त्या अंड्यातून त्या आजीचा उदरनिर्वाह चालतो. त्यानंतर जे कोंबडे असतात ते कोंबडे ते विकतात, साधारण 1,000-1,200 रुपयाला आजी सगळेजण कोंबडे विकतात. तर ह्या कोंबडीला इन्व्हेस्टमेंट गावरानला फार कमी आहे ऍज कम्पेअर टू अदर ब्रीड. आणि त्याचं जे उत्पन्न निघतं ते उत्पन्न मोठ्या प्रमाणावर आहे. आता ते अंड जर तुम्ही विकलं नाही, ते अंड जर आपण कोंबडी खूड झाली, कोंबडी खाली ठेवलं, त्यातून पिल्लू काढलं तर तेच तुमचं 15 रुपयाच्या अंड्याची किंमत 50 रुपये त्या पिल्लाची होऊन जाते. ते पिल्लू विकलं नाही, ते पिल्लू ठेवलं, 5 महिने सांभाळलं, तर तोच पक्षी आपण 550 रुपयाला विकतो. म्हणजे हे जे आर्थिक बजेट आहे हे गावरान कोंबडीचं, हे जसं तुम्ही ठेवाल तसं तसं वाढत चालतं. म्हणून त्याला सोन्याची अंड देणारी कोंबडी म्हणतात आणि त्यामुळे त्या ब्रीडमध्ये काम करणं कधी पण सोयीस्कर आहे आणि रोगराईला हे खूप कमी बळी पडतो. आता या व्यवसायामध्ये उतरताना कोणत्या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत आणि तुम्हाला कोणत्या माहीत होत्या? आता या व्यवसायात उतरताना सर आपण बघतो की आता मी पण तुम्हाला हेच सांगितलं की हिला काही जास्त खाद्य लागत नाही किंवा ही उकड्यावर फिरते वगैरे. पण हे कधी, एक छोट्या लेवलवर ज्यावेळेस आपण काम करतो, साधारण 50-100 तुम्ही बर्ड्स मध्ये काम करतायत, तर या गोष्टी चालू शकतात. पण या व्यवसायात उतरताना हे आपली एक स्वतःची जागा आहे का, तर ती आपण जागा देतोय, ती जागा तुमच्या त्या जागेतून आता सध्या काय उत्पन्न निघतंय आणि तुम्ही ते कुक्कुटपालन चालू केल्यानंतर तुम्हाला काय उत्पन्न मिळणार आहे या सगळ्यांचा ताळेबंद तुमच्याकडे हवा. त्यानंतर फक्त पक्षी घेऊन चालत नाही, त्या पक्ष्यांचं संगोपन आपल्याला करावं लागतं. आणि गावरान ही ब्रीड अशी आहे तर मिनिमम तुम्हाला 5.5 ते 6 महिन्याचा कालावधी या ब्रीडला द्यावा लागतो. त्यावेळेस तुमचे अंडे चालतात. मग आता हा 5.5 ते 6 महिन्याचा कालावधी हा असाच जातो का? तर नक्कीच नाही. तर याच्यासाठी आपल्याला खाद्याचं नियोजन करावं लागतं. आणि गावरान व्यवसाय हा बंद पडण्याचं मुख्य कारण जर तुम्ही जर विचारात घेतलं ना, तर ते फक्त आणि फक्त फीड मॅनेजमेंट आहे. तर त्यामुळे ते कमी पडतात. मग आपण फीडचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे, बर्डचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे, त्यांची मॉर्टॅलिटीचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. आणि 6 महिन्यापर्यंत मला जर एवढा एवढा खर्च लागणार आहे, तर तेवढा खर्चाची तेवढी प्रोव्हिजन आपल्याकडे हवी. त्यानुसार आपण पक्ष्यांची संख्या खालीवर करा. जर आपलं बजेट असेल तर 1,000 पक्षी करा, कमी असेल तर 100 पासून सुरुवात करा. तर ह्या सगळ्या गोष्टी, त्यानंतर या कोंबडीला होणारे आजार, या कोंबडीला कुठल्या, आपण म्हणतो गावरान कोंबडी आजारी पडत नाही, वॅक्सिन चालत नाही, पण वॅक्सिनेशन असतं, त्या वॅक्सिनेशनचा स्टडी, या सगळ्या गोष्टींचा पहिले अभ्यास करा. भेट द्या, फार्मला भेट द्या आणि त्याच्यानंतर चालू केले कधी योग्य. आता तुम्ही एवढं सगळं सांगताय आणि तुम्ही जसं की म्हटला, एका क्षेत्रात तुमच्याकडे 1 एकर क्षेत्र होतं, त्यामध्ये तुम्ही सुरुवात करायचं ठरवलं. सुरुवात होते पक्ष्यांपासून. तर पक्षी घेताना त्यामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी बघितल्या आणि कसं-कसं प्लॅनिंग होतं तुमचं त्यामध्ये? ओके. तर पक्षी बघा, सगळ्यात मोठं आजचं चॅलेंज जे असेल ना, तर या व्यवसायातलं तर पक्षी निवडताना आहे. तर गावरान ब्रीड जी आहे, तर मूळची गावरान ब्रीड म्हणजे काय, जर ते खेडोपाडी जे आपण कोंबड्या बघतो, ती गावरान ब्रीड. आणि यामध्ये आता संकरित वाण निघालेले आहे, जसं की तुम्ही म्हणाल कावेरी, डीपी क्रॉस, सोनाली, हे संकरित वाण निघाले. हे पक्षी तुमचे 3 महिन्यामध्ये रेडी होतात. पण जी गावरान ब्रीड आहे ती निवडताना तुम्हाला सगळीकडे फिरलं पाहिजे. गावरान कोंबडीचे तुमचे फीचर्स लक्षात आले पाहिजे. ती गावरान कोंबडी खुड कोंबडी होते, मग ती कोंबडी खुड होते का हे चेक केलं पाहिजे. त्याची मदर बॅच जिथून आपण पिल्लं घेतोय, बेसिकली तिथली मदर बॅच बघणं खूप गरजेचं आहे. त्या मदर बॅचचं तुम्हाला त्या पक्षीची शाईन आहे, त्या पक्षाचा ऍक्टिव्हनेस आहे, त्या पक्षाचे पंजे आहे, त्या पक्षी खुड होतो का ते बघणं आहे, तिचा तुरा, तिचा अट्रॅक्टिव्हनेस, तिचा चंचलपणा, असे बरेचसे पॅरामीटर येतात सर. त्याची चेकलिस्ट बनवावी लागते आणि या सगळ्या चेकलिस्टमध्ये तो पॅरेंट स्टॉक आपला, जिथून आपण पिल्लं घेणार आहात, तो पॅरेंट स्टॉक त्या सगळ्या चेकलिस्टमध्ये उतरतो का, हे सगळं चेक करून आणि मग तिथूनच आपण विश्वासाच्या ठिकाणून पिल्लं घेतले पाहिजे. अदरवाईज तुमची फसवणूक होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात. मग तुम्ही सुरुवातीला पिल्ले कुठून खरेदी केली? मी सर, ऍक्च्युअली मी असंच खेडोपाडी फिरलो. मी त्यानंतर मी पॅरेंट स्टॉक तिथून उचलला. हळूहळू करत करत मी माझा बिझनेस डेव्हलप केला स्वतःच. हं.
आता जे तुम्ही म्हटला, की आपण पक्षी खरेदी करावे लागतात. पण पक्षी खरेदी करण्याच्या आधी जे पूर्वनियोजन असावं लागतं म्हणजे शेड असेल, बाकीच्या गोष्टी असतील, तर त्यांचं नियोजन कसं केलेलं तुम्ही? आता आपण करतो सर फ्री रेंज कुक्कुटपालन. आता याच्यामध्ये बेसिकली दोन गोष्टी येतात, की तुम्हाला बंदिस्त कुक्कुटपालन करायचं आहे की फ्री रेंज कुक्कुटपालन करायचं आहे. तर माझ्याकडे जागा अवेलेबल होती, तर गावरान करणार असाल तर मी तर प्रेफर करेन फ्री रेंज केलं पाहिजे. तर फ्री रेंज चालू करताना आता सुरुवातीला आपण सगळ्यात पहिल्यांदा तर लागेल आपल्याला शेडची व्यवस्था आपली असली पाहिजे. त्यानंतर हा पक्षी साधारण 1 महिना आपल्याला ब्रुडिंग रूम मध्ये ठेवावा लागतो. आता ब्रुडिंग रूम म्हणजे काय? तर ब्रुडिंग रूम म्हणजे त्याला जे टेम्परेचर लागतं त्या ठिकाणी त्या रूम मध्ये ते टेम्परेचर मेंटेन झालं पाहिजे. तिथे सगळ्या सुखसुविधा असल्या पाहिजे. लाईट गेल्यानंतरची तिथली सोय असली पाहिजे. त्यानंतर येतं फ्री रेंज. फ्री रेंज मध्ये ज्यावेळेस पक्षी बाहेर फिरतो, हा पक्षी उन्हामध्ये फिरू शकत नाही. याला फक्त सावली पाहिजे असते. मग सावलीसाठी नियोजन करणं गरजेचं आहे. मग सावलीसाठी आपण बाहेरच्या एवढ्या 1 एकर क्षेत्रामध्ये काय आपण प्रत्येक ठिकाणी शेड नाही बनवू शकत. मग काय केलं पाहिजे? तर मग झाडे लावली पाहिजे. मग झाडे लावताना की त्या झाडाचा उपयोग सावली म्हणूनही झाला पाहिजे. प्लस त्या पक्ष्यांना ते पाला खाणार त्या पाल्याचा त्यांना उपयोग झाला पाहिजे. त्याच्यातून त्या प्रमाणात व्हिटॅमिन्स गेले पाहिजे. या सगळ्यांचा अभ्यास केला पाहिजे. जर आपण टाकणार आहे सपोज एक झाड लावतोय तर सावली द्यायला त्याला लागणार आहे थोडं डेव्हलप होण्यासाठी समजा 3 महिन्याचा कालावधी किंवा 4 महिन्याचा कालावधी लागणार आहे. फॉर एक्झाम्पल 4 महिन्याचा कालावधी लागणार. मग तुमच्या डोक्यामध्ये की मला सपोज 1 जानेवारीला बॅच टाकायची आहे तर त्याच्या अगोदर 4 महिने मला प्लांटेशन झालं पाहिजे, जेणेकरून त्यावेळेस माझा बर्ड बाहेर फिरताना सावलीसाठी त्याला त्याची वनवन नाही झाली पाहिजे, सावली रेडी पाहिजे. हे या बेसिक गोष्टी असतात सर. लाईट झाली, शेड झालं, जागा झाली. मोस्ट इम्पॉर्टंट जर म्हटलं तर कंपाऊंड झालं. कंपाऊंड हे चांगलंच पाहिजे, कारण कुत्रा, मुंगूस या प्राण्यांपासून त्याला खूप जास्त प्रमाणात भीती असते. तर या गोष्टी गरजेच्या आहे. या गोष्टी झाल्याशिवाय तुम्ही बर्ड्स टाकू नये असे माझं प्रामाणिक मत. ज्यावेळेस मी तुमच्या फार्मबद्दल थोडीशी माहिती जाणून घेतली, तर त्यामध्ये मला एक दिसलं, की तुम्ही कमी खर्च, मध्यम खर्च आणि जास्त खर्च या 3 प्रकारचे शेड बनवलेले आहेत. का बनवलेले आहेत त्या प्रकारचे तुम्ही शेड? सर आता आम्ही सांगितलं माझं प्रोफेशन, मी ऍक्च्युली सिव्हिल इंजिनियर आहे. त्यामुळं मला कन्स्ट्रक्शन व्यवसाय म्हणा किंवा मी मूळचं म्हणजे इंजिनियर असल्यामुळे मला सवय आहे की मी नवीन नवीन प्रयोग करतो. तसं मी जवळपास आता 3 एक वर्ष होत आले या फार्मला माझ्या. तर मी या 3 वर्षामध्ये मी थांबलो नाही, तर मी या जातीमध्ये म्हणा की शेडमध्ये म्हणा मी वेगवेगळे प्रयोग करत राहिलो. आता आपल्या फार्मवरती सोशल मीडियावरून आपलं काम चांगलं असल्यामुळे आपल्या फार्मवरती बरेच प्रमाणात रश असतो व्हिजिटर्सचा, की प्रत्येकाच्या डोक्यात एकच प्रश्न असतो की शेड कसं पाहिजे. तर हे शेड चालेल का, असं शेड चालेल का? मग मी म्हटलं की चला आपणच स्वतः त्याच्यामध्ये काम करू. मग मी सर 3 प्रकारचे शेड बनवले. म्हणजे मी एक मीडियम शेड बनवलं. तुम्हाला मागे दिसत असेल हे तर हे मीडियम शेड आहे. हे तर मीडियम शेड म्हणजे कसं, ते हे फॅब्रिकेशन मध्येच आहे. वरती सिमेंटचा पत्रा वगैरे आपण टाकलेला आहे. तर त्यानंतर माझ्या दुसऱ्या त्या साईडला जाल तर मी ते लो कॉस्ट बनवलंय. लो कॉस्ट मध्ये मी काय केलं, सिमेंटचे पोल वापरले, वरती बांबू वापरला आणि वरती कडबा टाकला. कडबा टाकल्यानंतर वरती आपण 500 मायक्रॉनचा कागद टाकला आणि साईडनी फक्त जी चिकन मेश येते, बारीक बारीक कोंबड जाळी आपण त्याला म्हणतो, ती जाळी मारली. आणि हे झालं लो कॉस्ट शेड. म्हणजे हे फार कमी किमती, म्हणजे याच्या निम्म्या किमतीमध्ये माझं हे शेड झालं. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यापेक्षा चांगलं शेड बनवलं की माझ्या त्या दुसऱ्या फार्म मध्ये. तर तिथे मी काय केलं, तिथे असंच पत्र्याचं साईडने व्यवस्थित जाळी, फॅब्रिकेशनचं बसायला सगळे स्टीलमध्ये केलेलं आहे. आणि खाली व्यवस्थित केले, सगळ्या हँडल केल्या पडद्यांना. पुढे पडवी काढलेली आहे. म्हणजे ते या मीडियम शेडच्या दुप्पट पैसा त्याला लागला. म्हणजे अशा 3 टप्प्यात मी शेड केलं. आणि मी त्याच्यात अभ्यास केला की नक्की कुठल्या शेडमध्ये, आता तिन्ही शेडमध्ये माझे पक्षी आहेत. तर मला असं जाणवलं की शेड मॅटर करत नाही तुमचं, की कसं आहे, किती कॉस्टचं पाहिजे, सगळ्यांचं बजेट मॅटर करतं. तर प्रत्येकाने हे ओळखलं पाहिजे की आपला मेनली काय करतो माणूस, की शेडमध्ये फार खर्च करतो. की मी खूप माझं जर बजेट 5 लाखाचं आहे तर मी 3-4 लाख रुपये शेडमध्येच खर्च करून टाकतो. आणि इथंच आपण चुकतो. ऍक्च्युली शेड जर आपलं बजेट एवढं आहे तर शेड 70-80 हजारामध्ये आपलं शेड झालंच पाहिजे. तर मग ते कसं होईल, तर 20 बाय 60च्या शेडला मला लागले 81,000. 81,000मध्ये मी ते 20 बाय 60चं शेड केलं बांबूच्या शेडमध्ये. आजही तिथं पक्षी असतो. आणि मला त्याच्यात एक फरक जाणवला की या शेडमध्ये भर उन्हाळ्यात टेम्परेचर सपोज जर 40 डिग्री असेल तर तेच टेम्परेचर मी तिथे नोंदवलं सेम टाइमला. तर तिथे मला 4 डिग्रीचा डिफरन्स जाणवला सर. त्यामुळे ते शेड मला तरी बेस्ट वाटतं, लो कॉस्ट. ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली, मला सांगा, की टोटल तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट केली? आणि जी इन्व्हेस्टमेंट तुमची होती, त्यामध्ये तुम्ही कुठे-कुठे किती आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, हे कसं ठरवलं? तर हा चांगला प्रश्न सर. ऍक्च्युली हे सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ बरेच जण बघतील, ज्यांना करायचं आहे ते पण बघतील. तर आजपर्यंत त्यांनी जेवढे फार्मवरती व्हिजिट दिली असेल,
तर त्यांचं एक काम आहे सगळ्यांचा विचारणे की ठीक आहे, मी पक्षी आणला, मी शेड बांधलंय, मी कंपाऊंड केलंय. आफ्टर दॅट काय, की 6 महिन्यापर्यंत मला सर्व्हाइव्ह करायचंय. मग 6 महिन्यापर्यंतच माझं नियोजन काय. तर हे जे मधलं नियोजन आहे हे तुम्हाला कुठेही सांगितलं जाणार नाही किंवा ते हिडन राहतं. तर मेन खर्च हा इथे येतो. तर जर आपली इन्व्हेस्टमेंट असेल, आता माझी स्वतःची इन्व्हेस्टमेंट म्हणाल तर मी 1 एकरमध्ये केली तर माझी 7 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. तर त्या याच्यामध्ये मी शेडला खर्च केला. साधारण मी त्याच्यामध्ये एक 25% जो शेअर आहे, 25% मी शेडवर काम केलं आणि 25% मी बाकीचे मेडिसिन झालं, पक्षाचा खर्च झाला, या गोष्टींवरती केलं. आणि जे 50% आहे हा मी मार्जिन ठेवला माझ्याकडे. तर कशासाठी हा, तर त्याच्यात तुमचे मेडिसिन आले, त्याच्यात तुमचा खाद्य खर्च आला, सगळ्यात महत्वाचा खर्च हा खाद्य खर्च आहे. खाद्य खर्च आला, तुम्ही 6 महिन्यापर्यंत 5 महिन्यापर्यंत सर्व्हाइव्ह करता येईल एवढा तुमचा खाद्य खर्च तुमचा पेंडिंग ठेवून बाकीच्या पैशांमध्ये तुम्ही या गोष्टी केल्या पाहिजे. आता मला सांगा, की आपण पोल्ट्री फार्मिंग धरतोय, तर पोल्ट्री फार्मिंगमध्ये आपल्याकडे दुसरा पण एक ऑप्शन असतो, जसं की बॉयलर असेल. तर मला सांगा, की आता बरेच जण बॉयलरकडे जाण्याचा प्रयत्न करतात. तर गावरान का चांगला आहे, असं तुमचं काय म्हणणं असेल याच्यावर? आता सर, गावरान का चांगला आहे, तर गावरान वर्ड मध्येच त्याचं उत्तर आहे ऍक्च्युली. गावरान का चांगलं आहे, आता तर आपण बघतोय की एवढ्या हायब्रिड गोष्टी झालेल्या आहेत. आता सगळेजण आपण साध्या मार्केटमध्ये जरी गेला आपण, जरी कोथिंबिरीची सपोज आता मी उदाहरण देतो, कोथिंबिरीची जोडी घ्यायची आपल्याला, तरी आपण त्या बरे करायला असो किंवा त्या शेतकऱ्याला विचारतो, बाबा हे गावरान आहे का, किंवा आपण वास घेऊन बघतो हे गावरान आहे का. तर का गावरान आहे का, तर गावरानमध्ये तेवढे प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, तेवढे तुम्हाला शरीराला लागणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणून गावरान महत्वाचं. आणि आता बॉयलर आणि गावरान मधला जर तुम्ही डिफरन्स जर मला विचारला, तर बॉयलरला तर जागा कमी लागते, नो डाऊट. पण बॉयलर, आता जर म्हणाल तर बाहेर, बॉयलर जर म्हटलं बॉयलर पोल्ट्रीला, तर त्याच्यात इन्व्हेस्टमेंट खूप जास्त प्रमाणात आहे. त्याला इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं लागतं. त्यानंतर फिडिंगचा खर्च आहे, नो डाऊट. तो पक्षी 60 दिवसात तुमचा तयार होतो. पण ज्या सराउंडिंगला तुम्ही जो फार्म टाकणार आहात, त्या सराउंडिंगला जर बाकीचे घरं असतील किंवा तिथला स्मेल झाला, तिथली दुर्गंधी झाली, या गोष्टींचा खूप अडचण येते. त्यानंतर तुमचं जर गावरांचं म्हणाल, आपण फ्रीरेंज करतो, आज आज माझ्या फार्मच्या आजूबाजूला सगळे घरं आहेत, तर एकाची आतापर्यंत अडचण आली नाही. रॅदर आपण जर तुम्ही फार्म मध्ये आला तर शून्य वास येतो, शून्य वास. फ्री रेंज मध्ये असता दिवसभर घाण होत नाही, त्यामुळे रोगराई होत नाही. आणि गावरान पक्षाला सर फार अँटीबायोटिक, त्याच्यानंतर मेडिसिन, औषध, तो पक्षी तयारच त्याच्यासाठी केला जातो. 60 दिवसात तुम्ही विचार करा, 3.5 किलोचा पक्षी तयार होतो. आणि गावरान पक्षाला ते वेट गेन करण्यासाठी 6 महिने लागतात. तरी 6 महिन्यामध्ये तो साधारण 1.5 किलोच्या आसपास जातो. आणि तो पक्षी, बॉयलर पक्षी एका जागेवर बसलेला असतो. आणि गावरान पक्षी हा दिवसभर फिरल्यामुळं वेगवेगळ्या पालापाचोळा खातो, ते सगळे वनस्पती, ते सगळे औषधं त्यांच्या पोटात जातात. बाय डिफॉल्ट ते तुमच्याकडे येतात. जसं मी म्हटलं, बॉयलरला अँटीबायोटिक चालतात, अँटीबायोटिक रोज अँटीबायोटिक दिले जातात, त्या अँटीबायोटिकच्या वरतीच आपण खातो आणि बाय डिफॉल्ट ते अँटीबायोटिक आपल्या शरीरात येतात. तसंच गावरांचं आहे, गावरांना मेडिसिन कमी असतात, मेडिसिन नसतातच राहतात. ते बाकीचा पालापाचोळा खातात, त्या सगळ्या गोष्टी ते खातात, त्या औषधी वनस्पती खातात, त्या गोष्टी आपल्या शरीरात जातात. आणि त्याचं मीठ, आता जो नॉनव्हेज खात असेल तर तो त्याला 100% माहिती की बॉयलर आणि गावरान मध्ये काय डिफरन्स आहे. तर गावरान कधीही खाण्यासाठी पण योग्य आणि फार्मिंग साठी पण योग्य, रेट पण त्याला बॉयलर पेक्षा नक्कीच जास्त चांगला मिळतो. आणि बॉयलर हे रोगाला तत्काळ बळी पडतं, तर गावरान ही तेवढी त्याला कॅपेबल आहे त्या रोगाला सहन करण्यासाठी. आता एखादा या व्यवसायामध्ये उतरायला सुरुवात करतो, पण एक महत्त्वाचा प्रश्न यामध्ये येतो, की गावरान कुक्कुटपालन करताना आणि ते पण मुक्त संचार पद्धतीने करताना जागा कशी असावी? हा, जागा कशी असावी, तर जागेची निवड करताना सर आपल्याला बघितलं पाहिजे की मी तुम्हाला सांगितलं की सपोज एखाद्याचं क्षेत्र प्राईम, म्हणजे जमीन प्राईम लोकेशनला जमीन आहे. आता तो जर तिथं त्या प्राईम लोकेशनला जाऊन जर गावरान कुक्कुटपालन करणार असेल, जर त्याचा इन्कम ऑलरेडी त्या त्या जागेतून त्याला जर येत असेल, की त्याला जास्त प्रमाणात या प्रोजेक्टपेक्षा, तर त्यांनी ती जागा निवडावी. जागा कोणती निवडावी, की तुमच्या जमिनीमधली जी टाकाऊ जागा आहे. आता टाकाऊ जागा म्हणजे काय, काय सगळीकडचं पाणी तिथे येईल अशी जागा लागेल का, तर नक्कीच नाही. तुमच्या जागेवरती जाण्या येण्यासाठी व्यवस्थित रस्ता हवा, तिथे तुम्हाला लाईटची सोय हवी, तिथे तुमची पाण्याची व्यवस्था हवी. त्यानंतर ती जमीन कशी निवडावी, ती जमीन आपण मुरमाड प्रकारची निवडावी, जेणेकरून तिथे पाणी साचणार नाही, तिथे कुठल्याही प्रकारचा चिखल होणार नाही, तिथे कुठल्याही प्रकारची जमीनचं स्लायडिंग होणार नाही, जमीन खचणार नाही. आणि जर ज्यावेळेस पावसाळ्यात ज्यावेळेस खूप पाऊस पडतो तर तिथे जास्त चिखल होणार नाही. जर चिखल झाला, पाणी साठलं, तर आपल्या पक्षाला नक्कीच प्रॉब्लेम येतो. त्याला कॉस्किडिओसिस नावाचे बरेचसे आजार होतात, त्यातून उभरता उभरता मग आपल्याला
परत नुकसानीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे जागा निवडताना मुरमाड जागा निवडा आणि हे सगळे दळणवळणाचे साधनं, रोडला अटॅच हवी, लाईट हवा, पाणी हवी, सगळ्या या गोष्टी प्रॉपर पाहिजे आणि व्हेंटिलेशन खूप महत्वाचं, व्हेंटिलेशन हवं त्या जागेत. आता तुम्ही व्हेंटिलेशन बद्दल पण सांगितलं. मला सांगा, की आता आपण बघतोय, की मुक्त संचारमध्ये चांगल्या प्रकारचं व्हेंटिलेशन असतं. पण एखाद्याने जर सुरुवात करायचं ठरवलं आणि तो बंदिस्तमध्ये जर करत असेल, तर बंदिस्त का योग्य नाही असं तुम्हाला वाटतंय? बंदिस्ताला प्रॉब्लेम काय होतो सर, गावरान कुकुट पालनामध्ये मोस्ट ऑफली मेजर खर्च जर तुमचा असेल तर फिडिंगचा खर्च. तर फीडचा खर्च कधी कमी होतो? तर फीडचा खर्च कमी करण्यासाठी आपल्याला मुक्त संचार करावा लागतं. मुक्त संचारामध्ये पक्षी दिवसभर बाहेर असतो, दिवसभर तो फिरतो. जे काही तुम्ही प्लांटेशन, आता मी शेवगा लावलाय तर शेवगाच्या पाला दिवसभर खाली पडतो, तो पाला खातो, जमिनीतले किडे खातो, कधी कधी जमिनीतले मुरमाचे दगड पण तो खातो. या सगळ्या गोष्टी तो खातो आणि नंतरच्या वेळामध्ये त्याचं तो फीड खातो. त्यामुळे तुमचा जो खर्च आहे फीडचा, तो तुमचा 40 ते 60% खर्च तिथे कमी होतो. आणि जर तुम्ही बंदिस्तीकडे जाल तर बंदिस्ताकडे गेल्यानंतर तुम्हाला सगळे पक्षी मध्येच असतात, खायचे प्यायचे सगळे भांडे तुम्हाला मध्येच ठेवावं लागतात. मग त्यांना फिडिंग काय करावं लागतं, तर त्यांना फिडिंग तुम्हाला सगळं आपलं लेअरचं फीड, विकतचं फीडच द्यावं लागतं. तिथे तुमचा फीडचा कॉस्ट कमी होत नाही आणि तुम्हाला मग भरपूर प्रमाणात फीड तिथे द्यावं लागतं. त्यानंतर तिथेच त्यांची म्हणजे ते विष्ठा वगैरे तिथेच पडते. सगळं ते खूप ओला होतं, दुर्गंधी सुटते आणि त्यातून आजार पसरण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि जर तो तुम्हाला फीडचा खर्च जर वाचवायचा असेल तर तुम्हाला फ्री रेंजच करावे लागेल आणि तेच बेस्ट आहे. आता या तुमच्या अनुभवातून मला सांगा, की आत्तापर्यंतच्या अनुभवातून सर्वाधिक काळजी गावरान कुक्कुटपालनात ही कशाची घेतली पाहिजे आपण? सर्वाधिक गावरान कुक्कुटपालनाची काळजी घ्यायची असेल तर वॅक्सिन केली पाहिजे. त्यानंतर तुमचे फिडिंग प्रॉपर पाहिजे. त्यानंतर तुमची जागा व्यवस्थित पाहिजे. या गोष्टीची काळजी आणि सुरुवातीच्या काळात मी तुम्हाला फंडिंग गरजेचं आहे. तेवढा फंड तुमच्याकडे पाहिजे. या सगळ्या गोष्टींची गरज आहे सर. आता सुरुवात करताना आपल्याकडे असतात लहान पिल्ले असतात, तर ती त्यांचं संगोपन कशाप्रकारे केलं जातं? हा तर पिल्लांचं संगोपन बघा, आता पिल्लं घेताना आता बरेच जण येतात की त्यांना 2 दिवसाचं पिल्लू हवं असतं, काहींना 15 दिवसाचं हवं असतं, तर काहींना 1 महिन्याचं हवं असतं. तर ज्या वेळेस आता मी पण पिल्लं सेल करतो तर मला याच्यातला अनुभव आहे की बरेच जणांना 2 दिवसाचं पिल्लू लागतात आता सध्या. तर 2 दिवसाचं पिल्लू घेतल्यानंतर ते फार्मवरती नेल्यानंतर पिल्लांना साधारणतः 1 महिन्यापर्यंत आपल्याला ब्रुडिंग करावं लागतं. तर ब्रुडिंग म्हणजे काय आहे, तर एक रूम असते तर ती रूम पूर्ण हवाबंद पाहिजे. त्यानंतर त्या रूममध्ये 38 डिग्री टेम्परेचर आपल्याला मेंटेन ठेवावं लागतं. तर मग हे 38 डिग्री टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आहे, पण हे टेम्परेचर मोजायचं कसं किंवा आपण त्याच्यावर ऑब्झर्वेशन कसं ठेवणार? तर त्या रूममध्ये आपल्याकडे एक थर्मामीटर हवं. त्या थर्मामीटरवर आपल्याला मॉनिटर करावं लागतं की सपोज आता 38 डिग्री टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. आत्ताचं झालं आहे 40 डिग्री टेम्परेचर झालं आहे. मग आता 2 डिग्री कमी करायचं आहे, तर मग कसं करणार? तर आपले जे बल्ब लावलेले असतात ते बल्ब आपल्याला कमी करावं लागतात. त्या केसमध्ये सपोज कमी झालं, 30 डिग्री टेम्परेचर झालं, त्यावेळेस टेम्परेचर आपल्याला वाढवावं लागतं. तर मग बल्बची संख्या आपल्याला वाढवावी लागते. तर 1 महिन्यापर्यंत आपल्याला साधारण 38 डिग्री टेम्परेचर हे मेंटेन ठेवावं लागतं. मग 1 महिन्यानंतर आपण पक्षी बाहेर सोडतो. आता बाहेर सोडल्यानंतर त्याला जे सावलीचं आपल्याला मगाशी डिस्कशन झालं, सावली हवी, कंपाऊंड हवं. कंपाऊंड असल्यामुळे काय होईल, कुत्रा, मुंगूस, मांजर या प्राण्यांपासून त्याचं संरक्षण होतं. तर झाडे असल्यानंतर काय होतं की जे वरतून घार वगैरे जे पक्षी येतात आणि जे छोटे पक्षी उचलण्यासाठी त्यांना सोपं असतं की मोस्ट ऑफली ते छोटे पक्षी उचलतात. तर त्यांच्यापासून रक्षणासाठी आपल्याला झाड पाहिजे. म्हणून मग ज्यावेळेस पक्षी आपण बाहेर सोडू त्यावेळेस आपल्याकडे कंपाऊंड, सावली या गोष्टींचं नियोजन हवं. त्यानंतरच आपण पक्षी बाहेर सोडला पाहिजे. तर त्यापर्यंत आपल्याला एवढं आपल्याकडे गरजेच्या वस्तू आहेत ह्या लागतात. आता ज्यावेळेस तुम्ही या व्यवसायाची सुरुवात केली, पहिलं वर्ष जे होतं ते कसं गेलं तुमचं? कोणत्या गोष्टी तुमच्या निदर्शनास आल्या त्यावेळेस? तर पहिलं वर्ष सर माझं फार किचकट गेलं. तर मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे की कुणीच तुम्हाला सांगत नाही की फीडचं कसं नियोजन केलं पाहिजे. आता पहिल्या वर्षी ज्यावेळेस मी पक्षी घेतल्यानंतर तो पक्षी अंड्यावर येण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी लागतो. आता ह्या 6 महिन्यामध्ये माझं आर्थिक बजेट पूर्ण कोलमडलं. तर का कोलमडलं, तर मी फीडचा त्या दृष्टीने अभ्यास केला नव्हता की बरेचसे आता युट्यूबवर पण बरेच आहेत की आम्ही भाजीपाला वेस्ट आणला, भाजीपाला वेस्ट टाकला, हॉटेल वेस्ट आणलं, हॉटेल वेस्ट टाकलं आणि त्याच्यावरतीच पक्षी जगला. तर तसं बिलकुल नाहीये. तर जर तुमच्या बर्डची रिक्वायरमेंट आहे, डेली 100 ग्रॅम खाद्याची रिक्वायरमेंट असते, तर त्या केसमध्ये तुम्हाला 40 ग्रॅम हे तुमचं फीड गेलं पाहिजे आणि 60 ग्रॅम खाद्य आहे हे तुमचं बाकीचा भाजीपाला असेल, वेस्टेज असेल, या गोष्टींवर भागवावं लागतं. तर मी सुरुवातीला मला हे नॉलेज नसल्यामुळं मी बऱ्यापैकी बाहेरचं सगळं आणून टाकायचो. त्यामध्ये माझी मॉर्टॅलिटी पण झाली. नंतर मी पूर्ण फीडवर शिफ्ट झालो. फीडवर शिफ्ट झाल्यानंतर पण माझा खर्च हा खूप जास्त व्हायला लागला.
मग मी ते सगळं ताळेबंद केला, ते सगळ्या गोष्टी बसवल्या, मग त्याच्यात अभ्यास केला की डेली आपल्याला किती फीड दिलं पाहिजे, कोणतं फीड गेलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याची प्रोटीन मात्रा कशी हे राहील, त्यानंतर आझोला झालं, त्याच्यात तुमचं लार्वा झालं, या गोष्टींचा अभ्यास केला. याच्याने त्याचं प्रोटीन कंटेंट कसा जाईल आणि आपला खर्च कसा कमी होईल याच्याकडे मी लक्ष दिलं. आणि त्यानंतर रोगराई. तर रोगराईचं पण बऱ्यापैकी आपल्याला माहिती नसतं की वॅक्सिन असतात, त्या वॅक्सिन माहिती नसतात, कशा करायच्या त्या माहिती नसतं. मग याचा पण मला त्रास झाला, पावसाळ्याचा मला त्रास झाला. तर पहिलं वर्ष मोस्ट ऑफली मला त्रासाचंच गेलं, पण त्यानंतर मी शिकलो, त्यानंतर मला कधीच काही अडचण आली. आता या व्यवसायामध्ये कोणत्या सीझन मध्ये सगळ्यात जास्त त्रास होतो? याच्यात सगळ्यात जास्त त्रास होत असेल तर उन्हाळ्यात होतो. तर उन्हाळ्यात कसं की लेअरचा जर लेअरचा फार्म असेल, लेअरचा इन द सेन्स आपण अंड्यांसाठी जर काम करणार असू, तर अंड्यांसाठी ज्यावेळेस आपण काम करतो तर कोंबडी ही जात अशी आहे की हिला तिच्या अंगातली उष्णता, हीट, जसं आपण बघतो की माणसाला उष्णता झाली, हीट झाली, तर आपल्याला घाम येतो. घाम येतो आणि घामाने आपल्या शरीरातली हीट बाहेर पडते. तसं कोंबडीचं नसतं. तर तिला घाम येत नाही, त्यामुळे मग तिला जी हीट बाहेर काढायची असते ती श्वासोश्वासाद्वारे काढायची असते. तर त्यामध्ये तिला हीटचा स्ट्रोक बसण्याची फार शक्यता आहे. उन्हाळ्यामध्ये तुमच्या अंड्याची प्रोडक्शन डायरेक्ट 20% वर येऊन जातं, बऱ्याच प्रमाणात हीट स्ट्रोक बसतो. त्यामुळे उन्हाळा हा माझ्या दृष्टीने फार किचकट असतो कोंबड्यांसाठी. या पूर्ण व्यवसायात मला सांगा, की आपण बघतोय की फायदा होताना आपल्याला दिसतो, पण प्रामुख्याने लॉस होण्याची कारण कोणती असतात आणि फार्म जी बंद होतात त्यामागची पण कारणे काय असतात? हा प्रॉफिटचं तुम्ही गणित खूप ऐकले असतील, पण लॉसचं गणित कोणी सांगत नाही. आता जर लॉस का जातात, फॉरेस्ट फार्म, आता गावरान आता तुम्ही बॉयलरचे पोल्ट्री फार्म बरेचसे चालू आहेत. ते चालू असण्याचे कारण शोधले पाहिजे. आणि गावरान जर बंद होत आहेत तर बंद होण्याचे पण कारण आपण शोधले पाहिजे. याच्यातलं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे खर्च. खर्च हा कुठे जास्त जातो, तर तुमचा फीडवर खर्च जातो. तर प्रामुख्याने तुम्हाला फीडवर काम करणं म्हणजे मस्ट आहे. त्यानंतर तुम्हाला सगळ्या कोंबड्यांना होणारे आजार माहिती पाहिजे, त्याच्यावर लागणारे मेडिसिन तुम्हाला माहिती पाहिजे. या गोष्टींचा पहिल्यांदा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्यानंतरच तुम्ही फार्म टाकला पाहिजे, जेणेकरून तुम्ही लॉसमध्ये जाणार नाही आणि तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्यापैकी प्रॉफिट होतो. कारण याला प्रॉफिट मार्जिन पण खूप चांगला आहे. जर व्यवस्थित काम केलं तर प्रॉफिट 100% प्रॉफिट होतो म्हणजे होतोच. पण या गोष्टींचा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे. तुम्ही एक गोष्ट जी सातत्याने या व्हिडिओमध्ये सांगताय ती म्हणजे फीड मॅनेजमेंट. तर आपलं फीड मॅनेजमेंट कसं आहे? आता माझं फीड मॅनेजमेंट मी तुम्हाला सांगतो सर. माझ्याकडे कॅल्क्युलेशन आहे. सपोज आता माझी अडल्ट कोंबडी आहे, तर अडल्ट कोंबडी माझी साधारण रोज मला 100 ग्रॅम तिला फीड द्यावे लागतं. आता 100 ग्रॅम मी आता याच्या सगळ्या बॅक टेस्ट केलेल्या आहेत. तर 100 ग्रॅम फीड द्यावं लागतं, तर मी त्याचं कॅल्क्युलेशन करतो की मला 40 ग्रॅम फीड हे मला विकतचं फीड द्यायचं आहे. आणि उरलेलं 60 ग्रॅम फीड जे आहे ते मी बाकीच्या याच्यातून देण्याचा प्रयत्न करतो. जसं की भाजीपाला असेल, शेवग्याचा पाला असेल, त्यानंतर तांदूळ असेल, मक्याचा बरडा असेल, बाकी जे माझ्याकडे अवेलेबल आहे त्या सगळ्या गोष्टी मी देतो. आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करतो. मी सकाळी पक्ष्यांना ते टाकतो आणि त्यानंतर त्यांची जेवढी भूक असेल दुपारच्या वेळेमध्ये मी फीड टाकतो. आणि त्या हिशोबाने माझं ते ताळेबंद बसतो त्या प्रकारे. आता एक प्रश्न यामध्ये येतो की मॉर्टॅलिटी. तर मॉर्टॅलिटी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी करता? मॉर्टॅलिटी आता जेव्हा छोटा पक्षी आणतो आपण, ज्यावेळी छोटं पिल्लू असतं 1 महिन्यापर्यंत. आता 1 महिन्यापर्यंत सगळ्यात जास्त मॉर्टॅलिटी होण्याचे चान्सेस असतात. मग ते काय होतात, तर मी तुम्हाला सांगितलं की ब्रुडिंगचं नियोजन. तर ब्रुडिंग हा विषय फार किचकट आहे. तर हा विषयाची पूर्ण अभ्यास केला पाहिजे. टेम्परेचर मेंटेन झालंच पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी केल्या तर तिथे तुमची मॉर्टॅलिटी थांबते. त्यानंतर येतो विषय लसीकरणाचा. जर प्रॉपर तुम्ही पक्ष्यांना लसीकरण केलं, जर लसीकरण ठेवलं, ज्यावेळेस तो आजारी पडतोय त्याचं लक्ष ठेवलं पाहिजे की हा बर्ड आता आजारी पडतोय, हा तोंडाने श्वास घेतोय, याचा अर्थ याला सर्दी झालेली आहे. तर मग त्याला थोडंसं बाजूला करणे, त्याला क्वारंटाईन करणे, त्याच्यावरती त्याला मेडिसिन देणे किंवा त्याला जर गरज पडली तर इंजेक्शन्स वगैरे देणे. या जेणेकरून तो क्वारंटाईन केल्यामुळे बाकीच्या बर्डला पण त्याची लागण होत नाही. या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या, वॅक्सिन केलं, तर मला नाही वाटत की मॉर्टॅलिटी जास्त होईल म्हणून. एक गोष्ट तुम्ही यामध्ये केलेली आहे फार्ममध्ये, ती म्हणजे शेवग्याची लागवड केलेली आहे. तर ती लागवड कशाप्रकारे केली आणि त्याचा फायदा कसा मिळतो आपल्याला? आता मेनली काय होतं की मला झाडं लावायची होती. तर माझा पर्पज होता की मला सावलीसाठी झाडं लावायची. मग सावलीसाठी झाडं लावायची आहे, मग मी कुठली पण लावू शकत होतो. मी आंबा लावू शकत होतो, मी पेरू लावू शकत होतो किंवा मी दुसरे पण लावू शकत होतो. तर हे झाड वाढायला तेवढा कालावधी लागणार होता आणि तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता. आणि त्यात मी निवडलं शेवग्याचं झाड. शेवग्याचं झाड हे जास्त प्रमाण म्हणजे लवकर वाढतं, लवकर सावली देतं. आणि शेवग्याचं झाडच मी का निवडलं याच्यात मुख्य कारण म्हणजे शेवग्याच्या पाल्यामध्ये सगळं आलेलं आहे.
तर आपण पण आजकाल आजारी पडतो किंवा सगळ्यात जास्त कॅल्शियमचा स्रोत जर कशात असेल की डॉक्टर लोक पण आपल्याला सांगतात की शेवगा खा जास्त, शेवग्याचा पाला खा, मुरिंगा पावडर आता बऱ्याच प्रमाणात क्रेज चालू आहे. तर तीच कन्सेप्ट जी आपली कन्सेप्ट आहे ती पक्ष्यांची कन्सेप्ट आहे. आता तो पाला खाली पडतो आणि मेनली अंड तयार होण्यासाठी सगळ्यात जास्त जर कशाची गरज असेल तर ती कॅल्शियमची गरज पडते. मग कॅल्शियमची गरज आपण कशाने भागवायची? मग प्रत्येक वेळेस मेडिसिन द्यायचं का? किंवा मेडिसिन देऊनच आपण सगळ्या गोष्टी करायच्यात का? मग परत मेडिसिन द्यायचं म्हटलं का तुमचा तेवढा खर्च वाढतो. मग हे सगळं आटोक्यात ठेवायचं असेल तर आपल्याला थोडं नैसर्गिक दृष्टीने पण त्याचा विचार केला पाहिजे. मग सगळ्यात जास्त चांगला स्रोत कॅल्शियमचा कशात आहे, कोणत्या झाडात आहे, तर तो शेवग्यात आहे. मग शेवग्यामध्ये म्हणून मी ते शेवग्याचं झाड निवडलं, जेणेकरून त्याचा सगळा पाला खाली पडतो, तो पक्षी दिवसभर खातात. कॅल्शियमची त्यांची जी गरज आहे ती गरज सगळी भागवली जाते. आणि हा नॅचरल पद्धतीने हा सगळा मुक्त संचार असल्यामुळे शेवग्याचं झाड आहे, कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर पेस्टिसाइड आपण वापरत नाही. नॅचरली त्याला शेंगा येतात. त्या शेंगा, त्याच शेंगा आपण ऑर्गॅनिक शेंगा म्हणून मार्केटमध्ये विकतो. मार्केटमध्ये सपोज जर ते 50 रुपये किलो भाव असेल तर आपल्या शेवग्याला नक्कीच 80 रुपये किलो भाव मिळतो. त्याची चव वेगळी असते. म्हणजे दुहेरी प्रकारचं उत्पन्न या ठिकाणी आपल्याला मिळतं. म्हणून शेवगा माझ्या दृष्टीने बेस्ट आहे. एकूण किती झाडे लावलेली आहेत फार्ममध्ये? आपण एकूण 700 झाडं लावली. आता मला सांगा, की आपण फीड मॅनेजमेंट तर ऐकलं, चारा व्यवस्थापन कसं असतं त्यांचं? आता चारा व्यवस्थापन, आता याच्यात बाकीच्या तुमचा गोट फार्म किंवा काऊ फार्म सारखा आपल्याला चारा लागत नाही याच्यामध्ये. त्याच्यात चारा कुठला लागतो तर तुम्ही जर तुमच्याकडे क्षेत्र अवेलेबल असेल, जमीन अवेलेबल असेल तर तुम्ही मेथी घास लावू शकतात. त्यानंतर तुम्ही पालक लावू शकतात. त्यानंतर तुम्ही मेथी लावू शकतात, कोबी लावू शकतात, फ्लावर लावू शकतात. या सगळ्या गोष्टी जर लावल्या आपण छोट्या छोट्या क्षेत्रावरती त्या केल्या तर त्याचं म्हणजे मेथी घास ते पक्षी आवडीने खातात. तर चारा व्यवस्थापनामध्ये बेसिकली या 3-4 गोष्टी येतात. पण त्यात मेथी घास मेजर आहे, बाकीचा घास आपल्याला चालत. तुमचं चाऱ्याचं नियोजन कसं आहे? माझं चाऱ्याचं नियोजन म्हणजे मी वैयक्तिक काही चारा केलेला नाही ऍक्च्युली. मी 1 एकर क्षेत्र याच्यासाठी दिलेले आहेत. माझ्या शेवग्यामध्ये माझी कमतरता सगळी पूर्ण होते. आणि जो उरलेला आहे, आता सपोज मार्केटमध्ये कोबीला भाव कमी आहे, तर कोबी सपोज आता 2 रुपये किलो भाव आहे, तर त्या केसमध्ये मी सगळे म्हणजे त्या मिनिटाला सपोज आज मला जे स्वस्त मिळालं ते मी घेतो. माझा फीडचा खर्च आहे, सपोज माझं फीड आता आहे 30 रुपये केजी, मला विकतचं फीड पडतंय. मग मला 2-3 रुपये किलो मार्केटमध्ये जे काही मिळेल ते मी विकत घेतो. चांगला भाजीपाला विकत घेतो, तो भाजीपाला देतो. आता आपल्या फार्ममध्ये जसं की मला माहिती आहे, की तुम्ही गावरान पिल्ले असेल, अंडे असेल किंवा मांस उत्पादन असेल, या तिन्ही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता. तर मला सांगा, की या तिन्ही क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर आपल्याला सर्वाधिक खर्च कुठून होतो आणि सर्वात नफा जास्त कोणत्या क्षेत्रातून आपल्याला मिळतो? तर आता गावरान ज्यावेळेस कुक्कुटपालन करतो आपण, तर हा नफ्याचाच बिझनेस आहे असं मी म्हणेन. म्हणजे हे सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे इव्हन तुम्ही पिल्ल विका, अंडी विका किंवा मांस विका. आता पिल्ल, आता अंडी विका. आता आपण सपोज कोंबडी कोंबडी अंड देणार आहे. अंड दिल्यानंतर कोंबडी, मी तुम्हाला सांगतो, एक गावरान जर प्युअर गावरान कोंबडी असेल तर ती वर्षाकाठी 120 ते 150 ते 170 अंडी देते. तर आपण एक साधारण 150 अंड्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ती वयाच्या 3 वर्षापर्यंत अंडे देते. या 3 वर्षात अंडे देते, तर त्याचं जर ऍव्हरेजली आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर 6,700 रुपयाचे अंडे ही एक कोंबडी देते. तर 6,700 रुपयाचे अंडे 3 वर्षात देते. आणि 3,000 रुपयाचं जर आपण तिला पूर्ण फीडवर ठेवलं, जर फीडवर काम नाही केलं प्रॉपर, तरी पण 3,000 रुपयाचं आपण तिला फीड देतो. म्हणजे निव्वळ 50% नफा ती देते. असं डेलीचं कॅल्क्युलेशन आहे. जर अंडे विक्री झाली नाही, आपण अंडे विकले नाही, मग आता अंडे विकत नाही आपण, मग काय केलं पाहिजे? मग त्या केसमध्ये आपण पिल्ल विकतो. मग आता तेच 15 रुपयाचं अंडं आपण 21 दिवस जर कोंबडी खाली ठेवलं तर ती त्याच्यातून पिल्ल काढते. तेच पिल्लू मार्केटमध्ये सध्या 55 रुपये, 50 रुपये, 60 रुपये पर्यंत विकलं जातं. म्हणजे पिल्लाचं मध्ये पण त्याच पर्सेंटेजमध्ये मार्जिन आहे. तोच पक्षी आपण व्यवस्थित खाद्याकडे व्यवस्थापनाचा अंड्यावरती ज्यावेळेस काम करायचं असतं त्यावेळेस त्याला लेअरचं फीड देणं गरजेचं असतं. हेच आपण मांसावरती काम करतो तर फीडमध्ये 19-20 तुम्हाला चालून जातं. मग तोच पक्षी 4 महिने 5 महिने सांभाळल्यानंतर त्याचीच कॉस्ट आपल्याला 500 ते 600 रुपये पर पक्षाप्रमाणे मिळते. म्हणजे निव्वळ नफा याच्यामध्ये 60%च्या आसपास निव्वळ नफा तर डेफिनेटली मिळतोच. आता आपण एवढं सगळं ऐकतोय, एखादा व्यवसाय सुरुवात देखील करतो, पण त्याला प्रॉब्लेम येतो तो विक्रीचा. तर त्याने विक्रीचं नियोजन करताना कसं केलं पाहिजे आणि तुम्ही कसं करता नियोजन? पण बघतो सर मार्केटमध्ये बॉयलर अंडा आहे. आता बॉयलर अंड्याची किंमत माझ्या मते आता तरी 8-9 रुपये झालेली आहे. म्हणजे बॉयलर क्षेत्रातली पण सगळ्यात मांसाची किंमत असो त्या अंड्याची किंमत असो, ती पण वाढलेली आहे. आता लोक बॉयलर खातात आणि गावरान खात नाही. का खात नाही? तर आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. आजपर्यंत गावरानचा जेवढा मागणी आहे तेवढा पुरवठा नक्कीच झालेला नाही. त्यामुळं गावरान क्षेत्र हे मागं पडत गेलेलं आहे. आजकाल लोकांना हायब्रिड खाण्यापेक्षा गावरान खाण्यावर भर आहे. पण तुम्ही तिथपर्यंत पोहोचले पाहिजे.
तर विक्री व्यवस्थापन करत असताना आपला फार्म कुठे आहे, तर आपल्याला जवळ कुठल्या सिटी आहेत, त्या सिटीमध्ये आपण, जशी मला नाशिक सिटी जवळ आहे. मग आता या नाशिक सिटीची दैनंदिन गरज किती आहे, तर ही मी ओळखली पाहिजे. मी थोडा सर्व्हे केला पाहिजे त्या प्रत्येक अपार्टमेंट पर्यंत, त्या लोकांपर्यंत, सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा पर्सनली जाऊन म्हणा, आपण तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे, आपलं प्रोडक्ट तिथपर्यंत गेलं पाहिजे. याच्यासाठी मार्केटिंगसाठी आपल्याला मेहनत करावी लागेल. त्यानंतर आठवडे बाजार असतात, त्या आठवडे बाजारांमध्ये आपण फिरलं पाहिजे. याच्यामध्ये काय अंड्यांना काय डिमांड आहे, आपल्या जवळच्या गावामध्ये काय डिमांड आहे, हे सगळे आपण ओळखले पाहिजे. त्या हिशोबाने आपण मार्केट जर शोधलं शोधलं जर आपण काम केलं त्याच्यावरती, तर नक्कीच. आता माझ्याकडे अंड्यांची 3 महिने प्री बुकिंग आहे, तर इतक्या प्रमाणात मोठं काम आहे, पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. तर पोहोचलं पाहिजे, मार्केटिंग 100% केली पाहिजे, तर प्रचंड मागणी आहे मार्केटमध्ये. कोणता पण व्यवसाय निवडताना त्यामधील कोणत्या गोष्टी आपण साधारणतः बघितल्या पाहिजेत, मगच त्या व्यवसायामध्ये उतरला पाहिजे? कोणता पण व्यवसाय निवडताना बघा, आता आपण प्रोडक्ट कुठलं पण मॅन्युफॅक्चरिंग घ्या. आता सपोज मी पाईप मॅन्युफॅक्चरिंग केला, आता मी पाईप मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत मी करू शकतो, मी तिथपर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पण सगळ्यात अडचण येते तीच, आपला बघायचा विषय झाला विक्री व्यवस्थापन. जर तो पाईप विकण्यासाठी मी दुकानदारांपर्यंत पोहोचलोच नाही, मी तिथपर्यंत गेलोच नाही, जागेवर माझ्याकडे येऊन कुणी पाईप खरेदी करणार नाही. मी माझ्या व्यवसायाची ऍड केली पाहिजे, मी माझ्या व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, तिथपर्यंत मी गेलो पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार, जर विक्रीचा विचार केला, तर तुमचं प्रोडक्ट तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कमी पडेल. इतक्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात मागणी आहे सर. आता आपल्या फार्ममध्ये 4,000 पक्षी आहेत आणि तुम्ही जसं की म्हटला, सुरुवात मी 1,000 पक्ष्यांपासून केलेली होती. तर मला सांगा, की 1,000 पासून ते 4,000 पर्यंत तुम्ही कशी त्यांची वाढ केली आणि कसं संपूर्ण नियोजन होतं? आता बघा, मी सुरुवात केली, आता मी तरी 1,000 पक्षी म्हणतो, पण मी सुरुवात तशी फार छोटी केली होती. त्यानंतर मी थोडं थोडं करत 1,000 पक्षी केलं. आता गावरान कोंबडी मी तुम्हाला जसं सांगितलं, ती तिच्या अंडे द्यायला लागल्यापासून साधारण 15 अंडे तिने दिल्यानंतर ती खुड होते. आता हा खुडचा कालावधी काय असतो, की या कालावधीमध्ये त्या कोंबडीला अंड देण्याची अजिबात इच्छा नसते. हा पिरियड जो असतो, तिला आराम करायचा असतो. मग गावरान कोंबडी या पिरियड मध्ये काय करते, तर या पिरियड मध्ये तिला आई होण्याचं तिचं खूप इच्छा झालेली असते. मग ती आई होण्याची इच्छा कशी पूर्ण करणार आपण, तर मग जे अंडे आहेत, ते एका कोंबडी खाली आपण 18 अंडे जर ठेवले उगवायला, तर 21 दिवसामध्ये ती तिच्यातून पिल्लू काढते. आता सपोज 18 अंडे ठेवले, तर कमीत कमी 70% ते 80%, सपोज 10 अंडे असतील तर 7 ते 8 पिल्लं त्यामधून निघतात, बाकीचे 2 अंडे खराब होतात. तर 21 दिवसामध्ये ही कोंबडी त्यातून अंड काढते. तर मग मी पण तेच केलं. माझ्याकडे ज्यावेळेस कोंबडी खूड झाली, तर मी तिला अंड्यांवर बसवलं. अंड्यावर बसवल्यानंतर त्याच कोंबडीने मला पिल्लं काढून दिले. असे पिल्लं मी सांभाळत सांभाळत आज इथपर्यंत पोहोचलोय, आणि लवकरच माझी स्वतःची इच्छा आहे की 15,000 पर्यंत मला पोहोचायचं आहे. आता आपल्या फार्ममध्ये मला सांगा, की मेल किती आहेत? आता मेलचं प्रमाण सर, आता कसं असतं, डिपेंड करतं की तुम्हाला, आता मी तेच सांगतो की प्रत्येकाने एक विजन क्लिअर ठेवला पाहिजे. आता माझा विजन आहे, मला पिल्ली विक्री जास्त प्रमाणात करायची आहे, मला अंडी विक्री करायची आहे, मला लोकांना हॅचिंगसाठी पण अंडे पुरवठा करायचा आहे. मग आता मी जर ज्या वेळेस मी हॅचिंगसाठी अंड पुरवठा करतो किंवा मला स्वतःला पिल्लं काढायचे आहे, तर ते अंड फर्टाईल असण्याचं तितकं जास्त गरज आहे. मग अंड फर्टाईल केव्हा होतं, ज्या वेळेस नराची संख्या तुमच्या फार्म मध्ये जास्त प्रमाणात असेल. मग जास्त म्हणजे किती, तर जास्त म्हणजे एक साधारण 7 कोंबड्यांमागे आपल्याला एक कोंबडा ठेवावा लागतो. त्यावेळेस फर्टाईलला आपण काम करू शकतो. अदरवाईज तुम्ही 10, 12, 13 कोंबड्या मागे एक कोंबडा ठेवला तरी चालतो. त्या कॅल्क्युलेशननी आपण थंब रूल नुसार तेवढे कोंबडे आपण ठेवायचे, बाकीचे कोंबडे आपण विक्री करायचे. आता मला सांगा, की आपलं वर्षाकाठी यातून आपल्याला उत्पन्न किती मिळतं आणि विक्री कसं करतात तुम्ही त्या पद्धतीने? तर याचं उत्पन्नाचं आपण कॅल्क्युलेशन नाही करू शकत, असं करू शकत नाही. तर तुम्हाला सांगितलं 50% याच्यामध्ये 100% मार्जिन आहे. तर तुम्ही काय विकतात, तुमचं प्रोडक्ट काय आहे? तुम्ही अंडी विक्री केलं तर मार्जिन तुम्हाला थोडं कमी राहतं. तुम्ही पिल्लं विक्री केली तर मार्जिन थोडा वाढतो. तुम्ही लॉटचे लॉट तुम्ही मासाला विकलं तरी पण प्रॉफिट भरपूर असतो. अजून बाय प्रोडक्ट आहे, तुम्ही त्यातलं जर तुम्ही शेडला कोबा करणार असाल, तर तुम्ही शेडला कोबा केला, तर तिथं तुम्हाला कोंबड खत मिळतं. कोंबड खताला आजकाल फार शेणखताचे प्राइस खूप वाढल्यामुळे कोंबड खताला आजकाल फार डिमांड आहे. तर तुम्ही कोंबड खत विकू शकता. असे बाय प्रोडक्ट त्याचे खूप प्रमाणात आहे. ते बाय प्रोडक्टचं आपण थोडं 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 जरी कॅल्क्युलेशन केलं, तरी वर्षाकाठी जर ₹1,00,000 खर्च येत असेल, तर तिथे तुम्हाला 2 ते 2.5 लाख रुपये नफा 100% मिळतो, म्हणजे मिळतो. आपण हे सगळं ऐकतोय, पण मला सांगा, की आपण हा व्यवसाय सुरू केल्यानंतर, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली तेव्हापासून आता तुम्हाला बरेच वर्ष झालेत. सुरुवात केल्यानंतर पूर्णपणे सेट होण्यासाठी आपल्याला किती वेळ जातो? पूर्णपणे सेट होण्यासाठी, आता पिल्ला आणल्यानंतर 5 महिने तर आपल्याला त्याच्यामध्ये काहीच आपल्याला इन्कम नसतो. तर तोपर्यंत आपल्याला फक्त खर्च आणि खर्चच असतो.
आणि मोस्ट ऑफली सगळ्यात जास्त जर मुलं म्हणा किंवा शेतकरी म्हणा किंवा जो हा व्यवसाय करतोय तो, तर सगळ्यात जास्त थकत असेल तर ह्याच पिरियडमध्ये होतो. कारण डेली त्याला खाद्याचा खर्च करावा लागतो. 5 महिन्यानंतर उत्पन्न शून्य असतं. 5 महिन्यानंतर तुम्हाला तुमचे कोंबडे किंवा तुम्हाला जर मासावर काम करायचं असेल तर कोंबड्या या विक्रीसाठी येतात. तेवढं वेट त्यांचं त्यावेळेस गेन होतं. 5-5.5 महिन्यानंतर तुम्हाला अंडे चालू होतात. मग ते उत्पन्न चालू होतं. मग जसं जसं तुमचं उत्पन्न चालू होईल तसा तसा तो बिझनेस ऑटो पेवर निघून जातो. सपोज मला ₹1200 रोजचा खर्च येतोय खाद्याचा, तर मला ₹2400-2500 डेलीचा नफा येतो. मग त्यामुळे ते त्याच्यानंतर व्यवस्थित मार्गी लागतं. पण 6 महिन्यानंतर काहीच नाही. आणि तुम्हाला व्यवस्थित जर वेल सेटल आणि शिकायला जर कालावधी असेल तर तो 1 वर्षाचा कालावधी लागतो. आता हा जर व्यवसाय करायचा असेल तर आपण लोन काढून व्यवसाय सुरू करू शकतो का? किंवा आपल्याला यामध्ये कोणत्या योजना आहेत का? तर मी ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस या व्यवसायाला सबसिडी म्हणा किंवा लोन वगैरे कोणी देत नव्हतं. पण मी आता लेटेस्ट बऱ्याच जणांकडनं ऐकतो की बऱ्या प्रमाणात आता त्याच्यावरती लोन पण मिळत आहेत आणि सबसिडी पण भरपूर आलेल्या आहेत. जर तुम्हाला योजनांचा लाभ मिळत असेल तर नक्कीच तुम्ही योजनेमधून या गोष्टी केल्या पाहिजे किंवा लोन घेतला पाहिजे. तर लोन घेऊन व्यवसाय करणं, तर ते लोन तितक्या प्रमाणात फेडलं गेलं पाहिजे. त्यानंतर मग आता लोन घेऊन आपण फक्त इन्फ्रास्ट्रक्चरच करतात. आजकाल मी बरेच फार्म फिरलो, बऱ्याच जणांनी मला बोलवलं व्हिजिटला, मी गेलो त्या ठिकाणी. तर ते फार्म खूप अडचणीत आहे सध्या. तर मी त्या अडचणींचं जर कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे त्यांचं एकच सांगणं की दादा मी ₹25 लाख लोन घेतलं होतं. त्यात माझं 16 लाखाचं शेड झालं, बाकी 4 लाख 3 लाखाचं कंपाऊंड झालं आणि मग माझ्याकडे खाद्यालाच खर्च नाही आला. मी परत लोन घेतलं, परत खायला भागवलं. मला नॉलेज नव्हतं, पक्षी मेलं, माझं फार्म आता बंद पडायच्या मार्गावर. आणि ते बँकेचं व्याज आताही चालू आहे. ते पैसे तुम्हाला आताही भरून द्यायचे आहेत. पण लोन घेऊन जर तुम्ही इन्फ्रावर खर्च करणार असाल तर नक्कीच करू नका. इन्फ्रावर खर्च कमी करा. शक्यतो लोन घ्यायचा असेल तर एक तुमचं जेवढं कॅपिटल असेल तर 30-40% तुम्ही लोन घेऊन हा व्यवसाय चालू करा. बाकीचं कॅपिटल तुमची सेव्हिंग वापरा किंवा तुम्ही कशा दुसऱ्या याच्यातून तुम्हाला पैसे भेटत असेल तर ते वापरा. पण लोन घेऊन खूप मोठ्या प्रमाणात उतरणं नक्की टाळा. आता तुमचा या व्हिडिओच्या शेवटी जे नवीन तरुण या व्यवसायामध्ये उतरणार असेल त्यांना तुमचा काय सल्ला असेल? तरुण मुलांना माझा नक्कीच हा सल्ला आहे की दादा तुम्ही या व्यवसायात उतरताना तुम्ही 100% कुठेतरी हा व्हिडिओ बघतात, सोशल मीडिया व्हिडिओ बघतात. त्या व्हिडिओमध्ये दिसतं, त्या व्हिडिओमध्ये सगळ्या कागदावरती गुणाकार बेरीज सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. त्याच्यातले बारकावे तुम्हाला कळत नाही, त्या बारकावे तुम्हाला सांगितले जात नाही. किंवा बऱ्याच जणांना फक्त येतो की अरे हा खूप फेमस झालाय, हा याचे एवढे फॉलोअर्स आहे, मग मी ते 2 पक्षी विकत घेतो, 10 पक्षी विकत घेतो. मग मी पण ते युट्यूबवर काहीतरी तोडकी मोडकी माहिती घेतो. त्यानंतर मी या व्यवसायात उतरतो आणि मग मी पण व्हिडिओ करायला तयार होतो. या सगळ्याच्या फंदात पडू नका. पहिले प्रॉपर त्याचं नॉलेज घ्या. नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. कुठल्या बेसिक नॉलेज तरी असणं गरजेचं आहे की कुठल्या व्हॅक्सिन केल्या पाहिजे, कुठले औषधं लागतात, कोणते आजार येतात प्रामुख्याने, शेडवर किती खर्च केला पाहिजे, माझं आर्थिक बजेट मी कसं बसवलं पाहिजे, किती बजेटमध्ये मी किती पक्षी सांभाळू शकतो, त्याच्यासाठी मला किती जागा लागेल, या सगळ्या गोष्टींचं पहिले ताळेबंद करा. त्यानंतर हे सगळं पेपरवर उतरा आणि मग तुम्ही या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घ्या. 4-5 फार्मला भेट द्या. आपल्या फार्ममधून जे गावरान पिल्ले वगैरे नेलेले असतील, तर ज्यांनी घेऊन गेलेत, तर त्यांचा काय अनुभव आहे? तर आता त्यांचा फीडबॅक खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि आपण ज्यावेळेस पिल्लं देतो तर त्यांना ब्रुडिंगची मॅनेजमेंट असेल, त्यानंतर त्यांचं 6 महिन्यापर्यंत 5 महिन्यापर्यंत त्यांचा जो आजार येतात त्याच्यावरती मेडिसिन असेल, खाद्य नियोजन कसं बसवायचं, काय काय अडचणी येतात, पर्सनली त्यांना फोनवर सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. खूपच गरज पडली, त्यांची खूप रिक्वेस्ट आली तर आपण त्यांच्या फार्मवर पण जातो आणि त्यांच्या सगळ्या अडचणी आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. तर बऱ्यापैकी सगळेजण आता स्टेबल आहेत. आता सगळ्यांचं उत्पन्न व्यवस्थित चालू झालेलं आहे. आणि मी कोणालाही माझ्या कुबड्या देत नाही सर. कारण हा व्यवसाय करायचा असेल तर स्वतःच्या हिमतीवर करणं गरजेचं आहे. उगाच त्याच्या कुबड्या घेऊन हा धंदा करू नका. अंडे मी काढतो, तुम्ही विकत घ्या, असे उद्योग करू नका. स्वतःच्या स्वतः विकायची क्षमता ठेवा. तरच तुम्ही हा बिझनेस लाईफ टाईम करू शकतात. अदरवाईज हा बिझनेस तुम्ही करू शकत नाही दुसऱ्याच्या कुबड्यात. आता तुम्ही सुरुवातीपासून ते आतापर्यंतचा तुमचा संपूर्ण अनुभव सांगितला. पण इथून पुढचं प्लॅनिंग कसं असणार आहे आणि काय स्वप्न आहे यातून? आता मी सांगितलं तसं सर इथून पुढे माझं तर स्वप्न आहे की मला 15,000 पक्ष्यांचा फार्म करायचा आहे. ऍक्च्युली माझी कॅपॅसिटी आता मी जेवढं कंपाऊंड केलंय तेवढं मी 15,000च्या हिशोबानेच केलेलं आहे की मला नंतर म्हणजे माझा पूर्वीपासून गोल माझा फिक्स होता की मला 15,000 करायचा आहे. त्या हिशोबानेच मी ते कंपाऊंड वगैरे केलं आहे. मला हा फार्म डेव्हलप करायचा आहे. अनेक लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. अनेक तरुण उद्योजक घडवायचे आहेत. सगळ्यांपर्यंत मला पोहोचायचं आहे. त्या हिशोबाने मी नक्कीच प्रयत्न करेन. आता हा प्रश्न मला एक विचारायचे, की हा फार्म तुम्ही सुरू केल्यापासून असा कधी काही प्रसंग आला का, की तुम्हाला हा फार्म परत बंद करू वाटला?
हा मी आता तुम्हाला हम्म. सांगितलं ना, सगळ्यात जास्त थकतो माणूस कधी तर 5 महिन्यापर्यंत. ज्यावेळेस मी चालू केलं, मला कुठल्याही प्रकारचा फीडचा अनुभव नव्हता. मी जसं आता सांगतोय की तुम्ही कुणीतरी वेस्टेज टाकतंय, कुणीतरी भाजीपाला टाकतंय, ते बघतोय, मग शून्य खर्च येतो आणि मग मी केलं. मी तसंच केलं. तर मी तसं केल्यानंतर मला कळालं की नाही, हे कुठेतरी चुकतंय, हे गणित कुठेतरी फसतंय. मग मी फीड आणायला लागलो, फीड टाकायला लागलो. तर रोजचा तो खर्च मी तो माझ्या कॅल्क्युलेशन मध्ये पकडलेलाच नव्हता. त्यामुळं जो 3 महिन्यापासून 4 महिने म्हणजे दुसरा, तिसरा, चौथा महिना, ह्या 3 महिन्यामध्ये मी प्रचंड वैतागलो, की अशी वेळ आली होती की मी विचार करत होतो की बस आता आपण थांबलं पाहिजे, कारण पुढं काय आहे ते मला माहित नाही आणि आपण आता बरंच खर्च करून बसलोय. पण परत एक मनात वेळ आली, इथपर्यंत आलोय, आता थोडं राहिलंय, आपण आता नक्कीच अभ्यास करून याच्यात 100% काम करूया. आणि त्या हिशोबाने मी काम केलं ना, आज मी सक्सेस झालो. तुमची वेळ येईल ही तुम्हाला मिनिटाला वाटेल की नको आता बस करू, बंद करू, पण थोडा धीर धरा. आणि एकदा अंडे येऊ द्या, अंडे चालू झाले तर ऑटोमॅटिकली तुमचा सगळा खर्च अंड्यांवरती पूर्ण होणार आहे. त्यामुळे तिथपर्यंत कळस होता आणि तेवढी प्रोव्हिजन करून ठेवा, त्यामुळे तुम्ही अडकणार नाही. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत होते अभिजित कुशारे, ज्यांनी त्यांचा संपूर्ण अनुभव सांगितला. आतापर्यंत त्यांच्या फार्ममध्ये 4,000चे पक्षी आहेत. तर त्याचा संपूर्ण प्रवास आणि इथून ते पुढचं त्यांचं प्लॅनिंग कसं असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला त्यांनी दिली. गावरान कुक्कुटपालन मुक्त संचार पद्धतीने कसं केलं पाहिजे, तर त्याबद्दल पण देखील त्यांनी संपूर्ण आपल्याला माहिती सांगितली. शेवग्याची लागवड का केली आहे याबद्दल संपूर्ण आपल्याला डीपमध्ये त्यांनी माहिती दिली. दादा, खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल एवढी. आणि इथून पुढची तुमची जी वाटचाल असणार आहे या व्यवसायामध्ये, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.